साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। याही वर्षी सोलापुरातल्या सिद्धरामेश्वर यात्रेवर कोरोनाचे सावट, मर्यादित भक्तांच्या उपस्थितीत अक्षदा सोहळा संपन्न। कोरोनाच्या हायस्पीडमुळे याही वर्षी सोलापुरात श्रीयोगी सिद्धरामेश्वरांच्या गर्दीच्या अक्षदा सोहळ्याला ब्रेक लागला। दरवर्षी लाखावर गर्दीच्या उपस्थितीत पार पडणारा हा सोहळा यावेळी मात्र मर्यादित भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता। मकर संक्रांतीला दरवर्षी ग्रामदैवत श्रीयोगी सिद्धरामेश्वरांची ही यात्रा भरते। यानिमित्त सलग 3 दिवस शहरात विविध कार्यक्रम असतात। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या संख्येने भक्त या यात्रेला येत असतात। समतावादी विचारांचा बहुरंगी ध्वज, त्यापाठोपाठ निघणाऱ्या मानाच्या 7 काट्या आणि पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतले भक्त हे यात्रेचे खास वैशिष्ट्य होय। 12व्या शतकात लोकोद्धाराचे महान कार्य केलेल्या सिद्धरामेश्वरांची यात्रा म्हणजे समतेची यात्रा असते। समता आणि बंधुत्वाची प्रचिती या यात्रेतून येते। गेल्या 900 वर्षापासून ही यात्रा अविरत चालू होती। मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून या यात्रेच्या सोहळ्याला गर्दीला ब्रेक लागला आहे। गेल्या 2 वर्षापासून शासन नियमांच्या अधीन राहून ही यात्रा होत आहे। याही वर्षी मर्यादित मानकऱ्यांच्या आणि भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। शुभेच्छा। आज कोरोनाची कडक निर्बंधामध्ये आज आम्ही या ठिकाणी अक्षता सोहळा पार पडला। खूपच विचित्र वाटलं, कारण का नेहमी आपण संमती कट्टा आणि शाळेवर जेव्हा येतो आणि संमती कट्टेकडे बघतो तेव्हा पूर्ण भरलेलं, तुडूंब भरलेलं असतं। या ठिकाणी बाराबंकीमध्ये असलेले सगळा शुभ्र रंग दिसतो आणि ह्या ठिकाणी सगळ्या महिला, पण आज कोणीच नव्हतं। खूप वेगळं वाटलं, पण तरीही प्रथेप्रमाणे लग्न ह्या ठिकाणी सोहळा पार पडला। काठ्या आल्या नाही, पण योगदंड या ठिकाणी होता आणि जे मानकरी सगळे होते। पण पोलिसांनी कडक निर्बंध, पण ह्या गोष्टीचा मला उल्लेख करायचा की शेवटी जे आपल्या इथे नवीन CP साहेब आले त्यांना हे देखील बघून हे वाटलं आणि मग शेवटच्या क्षणाला त्यांनी सगळ्यांना आत येऊ दिलं। आणि मला असं वाटतं हेच मला असं वाटतं सौंदर्य आहे की इकडे येऊन सगळे भाविक होतात आणि खूप मन भरून येतं। आणि मी सिद्धरामेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना करते की हे करोनाचं संकट एकदाचं संपू देत आणि सगळ्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होऊ देत, अशी मी ग्रामदैवताच्या चरणी प्रार्थना करते। आणि आज हा सोहळा पार पडला व्यवस्थितरित्या, त्याबद्दल मानकरी देखील आणि काळादी साहेब देखील या ठिकाणी आहेत, त्यांना देखील मनापासून शुभेच्छा। होऊ नये ही अपेक्षा असते, परंतु एकंदरीत परिस्थिती बघता उलट आम्ही पण यात्रेपासून लांब राहण्याचाच प्रयत्न केला आहे। कारण आपण गेलो तर मग भक्तांना पण यावं वाटतंय, आपले फॉलोअर्स असतात त्यांनाही यावं वाटतं। हे पथ्य आपल्या स्वतःपासून पाळणं हे मला वाटतं की तशा पद्धतीनं प्रत्येक 2 वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं शासनाने काय जत्रेला परवानगी दिलेली नाही आहे, तरीसुद्धा 4थी आणि 5वी काठी कालिका देवस्थानासमोर उभा करून ज्या ठिकाणी पंच कमिटीच्या समती कट्ट्यावर जी अक्षता पडली त्याप्रमाणे या ठिकाणी अक्षता टाकून हे विवाह सोहळा अक्षता सोहळा हे पार पाडण्यात आले। त्यामुळे सर्व इथल्या नागरिकांना तेवढंच अक्षता टाकण्याचा आणि सर्वांना हे एक आनंद लाभला। वयोवृद्ध लोक सगळे येऊन या ठिकाणी अक्षता समारंभ हे पार पाडले, त्यामुळं थोडंसं आम्हालासुद्धा थोडंसं आनंद वाटलं। शासनाने ज्याप्रमाणे आम्हाला नियम घालून दिले त्याप्रमाणे त्या नियमात आम्ही काम हे अक्षता टाकून आनंद आम्ही साजरा केलेला आहे।